15 दिवस उलटून गेलेत. राज्यातला सत्तेचा पेच सुटलेला नाही आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून जनतेचा कौल मिळालेल्या भाजपनं देखील सत्तेचा दावा राज्यपालांकडे केलेला नाही. सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आला नाही तर राज्यामध्ये संकट उभं राहू शकतं. 9 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते आणि त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. सरकार स्थापन करण्याचे कुठलेही संकेत येत्या 2 दिवसात नाहीत. भाजपचं सरकार येईल पण त्याला वेळ लागेल अशी माहिती दिल्ली भाजपमधल्या उच्चस्तरीय सूत्रांकडून मिळते. संभाजी भिडे गुरुजी भाजप शिवसेनेत मध्यस्थी करण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती मिळते पण उद्धव ठाकरे तिथे नसल्यामुळे त्यांना परत यावं लागलं आणि त्यामुळे संभाजी भिडेंचे प्रयत्न मध्यस्थी करण्याचे यशस्वी होऊ शकले नाही. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये काल जवळपास 6.5 तास भाजप आणि राष्ट्रीय संघाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला 5 केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी या चर्चा झाल्याची माहिती कळते. शिवसेना नेते आणि आमदारांची महत्त्वाची बैठक काल मातोश्रीवर झाली, ज्यात सत्तेचा निम्मा वाटा आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद घेण्यावर शिवसेना आमदार ठाम आहेत. समान वाटा मिळाला नाही तर भाजपसोबत जाऊ नये असा आमदारांचा सूर असल्याचं कळतंय. सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत वांद्र्यातल्या रंगशारदा हॉटेलमध्ये थांबण्याचे आदेश सेना आमदारांना देण्यात आलेत. मुंबईतले आमदार मात्र इथे राहणार नाहीत असं दिसतंय. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सूचना दिलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली. मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा अशी मागणी मनोहर जोशी यांनी केली. रंगशारदामध्ये थांबण्याचे आदेश देण्यात आले आणि आम्ही फुटणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. युद्धाची तयारी सुरू असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. उद्धव ठाकरे जे निर्णय घेतील ते सगळे आमदारांना मान्य असणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी दिली आहे. या बैठकीत गुप्त चर्चा झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. शिवसेना आणि उद्धव ठाकरे नेहमीच आपल्या भूमिकेवर ठाम असतात आणि या भूमिकेवर म्हणजेच मुख्यमंत्री पदाच्या भूमिकेवर शिवसेनेचे प्रमुख ठाम आहेत आणि या भूमिकेत बदल झाला नाही असं संजय राऊत यांनी काल म्हटलंय. सेना भाजपमध्ये ठरलेल्या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्याला जनादेश दिलाय, त्यामुळे आम्ही यालाच महायुती मानत असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. सगळं ठरल्याप्रमाणेच व्हावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. भाजप महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करून जनतेचा अपमान करत असल्याचा आरोपही काल राऊत यांनी केला. मुख्यमंत्र्यांची चर्चा केल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळानं काल राज्यपालांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार हे राज्यपालांना काल भेटण्यासाठी गेले होते. आम्ही राज्यपालांशी पुढच्या पर्यायांबाबत कायदेशीर बाबींवर चर्चा केली आणि राजकीय परिस्थितीबाबत त्यांना माहिती दिली असं या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले. पुढचे निर्णय आमचे पक्ष श्रेष्ठी घेतील असंही त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं नागपुरात स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमतानं करण्यात आली आहे, त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असं ते म्हणाले आणि मी मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. भाजप सेना युतीला राज्यातल्या जनतेनं कौल दिला आणि त्यामुळे महायुतीचंच सरकार येईल असं नितीन गडकरींनी म्हटलेलं आहे. शिवसेनेशी चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा काल त्यांनी नागपुरात व्यक्त केली. माझ्याकडे 4 आमदार असते तर मी सत्ता स्थापनेचा दावा केला असता अशी मुश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकरांनी दिली. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी राज्याच्या विधानसभेची मुदत संपणार असल्याबद्दल ही राज्यपालांची भेट घेतल्याचं कळतंय. फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका काँग्रेसला बसू नये यासाठी काँग्रेस त्यांच्या आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारीत आहे आणि त्यामुळे सगळे आमदार जयपूरला जातील अशी शक्यता व्यक्त होते. काँग्रेस आमदार फुटणार नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आज संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा दावा कोणी केला नाही तर राजकीय संकट उभं राहू शकतं अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भाजपकडून सामदाम दंडभेदाचा वापर करून काँग्रेस आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. गोड बातमी म्हणत शिवसेना भाजपनं राज्याचंच मॅटर्निटी हॉस्पिटल केल्याची बोचरी टीकाही काल त्यांनी मुंबईत केली. महायुतीला सत्तेचा कौल मिळालेला आहे आणि त्यामुळे सरकार त्यांनी बनवावं असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. भाजप सेना सत्तेसाठी भांडत असल्याचे एकीकडे कौल मिळूनही ते दोघं भांडतात यावर धनंजय मुंडेंनी टीका केली. दोन्ही पक्ष एकमेकांना गोड बातमी देणार असल्याचं सांगतात पण प्रत्यक्षात कडू बोलतात असंही त्यांनी या दोन्ही पक्षांना म्हटलंय.
शरद पवार हे काल कराडनंतर कोकणला जाणार होते, पण तो दौरा रद्द करून ते मुंबईत दाखल झाले आणि त्यामुळे सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग मिळू शकला. राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटणार नाही. जी फाटाफूट व्हायची होती ती निवडणुकीआधीच झाली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल कराडमध्ये स्पष्ट केलं. मुख्यमंत्री भाजपचाच हवा म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी अमळनेरमध्ये मंगळग्रह देवतेला साकडं घातलं. तर स्थिर सरकार येऊ दे अशी प्रार्थना दीपक केसरकर यांनी साईचरणी केली. त्यांनी शिर्डीत साईंचं दर्शन घेऊन ठरलंय त्यानुसारच होणार असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी जळगावमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देवाची महाआरती केली आहे. राज्याचा ओला दुष्काळ दूर होऊ दे असंही त्यांनी साकडं घातलंय. सेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी बीडमधल्या महिला शिवसैनिकांनी शनिदेवाला तैलाभिषेक घेतलाय. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ देत असं मागणंही त्यांनी देवाकडे मागितलंय. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी शिवसैनिकांनी जामनेरमध्ये हनुमानाला साकडं घातलेलं आहे आणि त्यांनी अशा रीतीनं आरतीही केली. शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी घेतली आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची वसुली केली जाऊ नये, त्यांच्याकडून कोणतीही आणि त्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी नंदुरबारमधल्या काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना भेट देऊन त्यांनी तसं निवेदन दिलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचं राजकारण अजून थंड दिसतंय, पण सोलापुरात अकलूजमधल्या खऱ्या घोडे बाजारात चांगलीच तेजी दिसतेय. 10 दिवसात तब्बल 3 कोटींची उलाढाल तिथे झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेनं एक खड्डा बुजवण्यासाठी 20,000 रुपये खर्च केले. केडीएमसीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जातोय. उल्हासनगरमध्ये डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली. मंगळवारी मध्यरात्री घडलेला हा प्रकार आपण बघतोय. जवळपास 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं चौघांना जबर मारहाण केल्याचं या दृश्यामध्ये आपण बघतोय. इतरही बातम्यांचं पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा फक्त गावाकडच्या बातम्या. पुन्हा एकदा आपण बातम्या थोडक्यात बघणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. येवला आणि निफाड भागातल्या शेतकऱ्यांच्या पिकांची काल त्यांनी पाहणी केल्याचं कळतंय. हातचं पीक वाया गेलंय, त्यामुळे बीड जिल्ह्यातले शेतकरी त्रासलेत. माजलगावमध्ये एका शेतातलं सोयाबीन काढून झाकून ठेवलेल्या गंजीला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिल्याची घटना घडली आहे. लाखो रुपयांचं सोयाबीन यामुळे जळून खाक झालंय. रत्नागिरीतल्या दापोली तालुक्यात परतीच्या पावसामुळे आणि क्यार चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. भात शेतीचं नुकसान भरपाईचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी हे शेतकरी बांधव करतात. धुळे जिल्ह्यात पर्यटन मंत्री जयकुमार रावल, दादा भुसेंनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली आणि स्थानिक आमदारांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नंदुरबार जिल्ह्यामध्ये काल पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या पिकांना ज्याचा मोठा फटका बसलाय. मिरचीचं यात नुकसान झालंय. संगमनेर तालुक्यातल्या वडझरी इथे निळवंडे डावा कालव्याचं काम सुरू असताना कालवा फुटला आणि त्यामुळे या परिसरात शेती पाण्याखाली गेली आहे. लाखमोलाच्या पिकांचं नुकसान झालंय. बुलढाण्यामध्ये नांदुरा तालुक्यात रामपूर इथे विठ्ठल बुले या शेतकऱ्याचे 2 बैल ज्ञानगंगा नदीत वाहून गेलेत. नदीची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे त्यांची बैलगाडी वाहून गेली होती. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांसाठी तातडीनं नुकसान भरपाई मिळावी, त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडेच्या नेतृत्वात राहता तहसील कार्यालयासमोर सेनेनं आंदोलन केलं. विजेचा धक्का लागल्यामुळे मावशीसह भाचीचा जागीच मृत्यू झालाय. केज तालुक्यातल्या शिंदीमध्ये काल दुपारी रेणुका थोरात आणि अश्विनी जोगदंड अशा मृतांची नावं कळत आहेत. कपडे वाळण्यासाठी लावलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरला आणि त्यामुळे या दोघींचा करुण अंत ओढवलाय. घरच्या भांडणांना कंटाळून संतोष शिंदे या व्यक्तीने आपली पत्नी आणि 2 मुलांची हत्या केल्याची घटना रायगडमधल्या दहिवलीत घडली आहे. दोरीच्या साह्यानं गळा आवळून या तिघांच्याही हत्या करण्यात आल्याचं कळतंय. संतोष शिंदेला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईत रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या टेम्पोत कुजलेला मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. कळंबोलीतली बातमी आहे. भीमा कॉम्प्लेक्सच्या समोरच्या मार्गावर 4 दिवसांपासून हा टेम्पो उभा होता असं कळतंय.
एचडीएफसी बँकेच्या कर्जवसुली एजंटला कंटाळून अमोल वैती या तरुणानं दहिसरमध्ये आत्महत्या केल्याचं कळतंय. आपल्या आत्महत्येसाठी बँकेचा एजंट निखिल विश्वकर्मा याला त्यानं जबाबदार ठरवलंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट कर्जमाफीची मागणीसाठी जळगावमध्ये शिवसेनेनं असं आंदोलन केलं. शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं पीक घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांची यावेळी भेट घेण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातून दुष्काळग्रस्त बीडसाठी पाणी सोडण्यात आलंय. नगरच्या सीना धरणातून मेहकर प्रकल्पात हे पाणी सोडण्यात आलंय आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी यांची पूर्ण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिर्डा नदीपात्रात दगडाच्या फटीत अडकलेल्या वाघाचा अंतर्गत रक्तस्राव होऊन मृत्यू झालाय. वनविभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून या वाघाला फटीतून काढण्याचा प्रयत्न केला. अंधारामुळे बचाव कार्य थांबवण्यात आलं होतं आणि त्या दरम्यानच या वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. जिल्हा बँकेनं निफाड सहकारी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करून बँकेची आणि निसाका सभासदांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालकांसह 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निफाड न्यायालयानं दिले. अमरावतीतल्या मदरशांमध्ये मदरसा अध्यक्ष मुफ्ती झिया उल्ला खान यांनी 16 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचं कळतंय. पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. परभणी तालुक्यात उमरी गावात एका पिसाळलेल्या कुत्र्यानं उच्छाद मांडलाय. 68 वर्षांच्या महिलेसह 6 वर्षांची मुलगी त्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याचं कळतंय. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेकनंतर पहा फक्त गावाकडच्या बातम्या. पुन्हा एकदा आपण बातम्यात थोडक्यात बघणार आहोत. आता बातमी आहे सुरुवातीची. औरंगाबादची खोट्या नावानं ओळखपत्र तयार करून गुन्हेगारांचा जामीन घेणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 11 आरोपींना अटक करण्यात आली, ज्यामध्ये 5 महिलांचाही समावेश आहे. अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्यांमुळे गाडी उलटून 7 जण गंभीर जखमी झालेत. 9 महिन्याची गर्भवती महिलाही जखमी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागावर गुन्हा दाखल करण्याची मागणी इथे काँग्रेसनं केली आहे. वाशिम जिल्ह्यात नागपूर औरंगाबाद महामार्गावरच्या वाई गावाजवळ अपघात झाला. पिकअप आणि कारमध्ये अपघात झाला. यात 4 जण जखमी झाले. भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या रिक्षाला ट्रकनं जोरदार धडक दिली आहे. यात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. साताऱ्याच्या फलटणमध्ये महाड पंढरपूर महामार्गावर रावरा मुशी पुलाचा कठडा तोडून एक ट्रक पाण्यात कोसळल्याचं पाहायला मिळालंय. क्रेनच्या मदतीनं हा ट्रक नंतर बाहेर काढण्यात आला. रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावरच्या कामठी घाटात ट्रकला आग लागली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, पण ट्रक मात्र पूर्णपणे खाक झालाय. देशातल्या निमशासकीय पेन्शनधारकांना पेन्शनवाढ मिळावी यासाठी ईपीएस संघटनेच्या वतीनं बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आलं. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, स्ट्रॉबेरी, अंजीर पिकांना फटका बसला आणि यावर्षी सीताफळाची आवक जास्त झाली आहे. त्यामुळे सीताफळाचे दर 20 रुपये किलोपर्यंत खाली आलेत. भिवंडीत विकास कामामुळे पिण्याच्या पाईपलाईनकडे दुर्लक्ष होतंय. खोदकामात जागोजागी पाईपलाईन फुटतेय. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. खोदकाम करताना काळजी घेण्याची गरज व्यक्त होते. जालन्यातली बातमी आहे. रेल्वेत विसरलेले पैसे आणि कागदपत्रांची बॅग रेल्वे पोलिसांनी त्यांच्या शोधून मालकाचा शोध लावून त्यांना परत दिली. गोविंद पांचाळ्यांची बॅग पोलिसांनी परत केली आहे. पोलिसांच्या या कृत्याचं सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे. अयोध्या प्रकरणी संभाव्य निकालाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सर्वधर्मीय नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. हे सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.